याचा वापर किती केला यावर्षी? वारीचं ट्रॅफिक नियोजन असेल किंवा गर्दी नियंत्रण असेल. पोलीस विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर यावर्षी केला होता. त्याच्यामध्ये किती गर्दी होणार आहे आणि त्या गर्दीचा प्रमाण बघून कोणते रस्त्यावर डायव्हर्ट केला पाहिजे, त्याच्याशिवाय गाडी कुठून गेली पाहिजे, हा सर्व गोष्टीचा नियोजन आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे केला गेला होता. पांडुरंगाला काय साकडं घालावर? तुम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, सगळं नियोजन तुम्ही पाहता जिल्ह्याचं. काय साकडं असेल पांडुरंगाकडे? सांगितलं नाही पाहिजे. सर्व वारकऱ्यामध्ये जे डिसिप्लिन आहे, शिस्त आहे, ते स्वतः एन्शुअर करतात की वारी जी आहे ते व्यवस्थित पद्धतीने झाली पाहिजे. ते आपल्याला बाकी कुठेही दिसणार नाही. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी साहेब माझ्यासोबत. साहेब, काय सांगता? गेल्या वर्षी आपण भेटलो होतो, तुम्ही अगदी साध्या वारकऱ्यासारखी इथे वावरत होतात. ही दुसरी वारी मला वाटतं तुमची. कितवी वारी? माझी चौथी वारी आहे. चौथी वारी. याच्या आधी आम्ही सातारामध्ये असताना 2 वर्ष आम्ही रिसीव्ह केली होती आणि पुण्यामध्ये आता दुसरा वर्ष आहे. आता जे सातारामध्ये वारी प्रस्थान होत आहेत. पुण्यामध्ये यावर्षी अजून चांगला नियोजन झाला पाहिजे, त्या पद्धतीने मागचे 6 महिन्यापासून सर्व यंत्रणांनी काम केलं होतं आणि त्याचं समाधान वारकऱ्याने स्वतः यावेळी सांगितलं आहे. अगदी स्वच्छतापासून आपली शौचालय, त्याच्यानंतर जर्मन हँगर, वेगवेगळे ठिकाणी आरोग्यसेवा, पोलीसचा मॅनेजमेंट, रस्त्याची व्यवस्था, हे सर्व मागच्यापेक्षा खूप छान पद्धतीने यावर्षी झालेली आहे. यावर्षी काय? आम्ही मागच्या 3 वर्षापासून इकडे नीरामध्ये पाहत होतो की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी असते आणि निघायला 2 वाजतात. आणि यावेळी या चांगल्या पद्धतीने पोलीस विभागाने नियोजन केलं आहे की आता 1 वाजत आलेला आहे आणि आता इमिडिएटली वारी निघणार आहे आणि पुढे ट्रॅफिकचा चांगला प्लॅनिंग त्याने केलेलं आहे. सर्वात महत्त्वाची 2च गोष्टी असतात की वारी जी आहे ते वेळेवर पोहोचली पाहिजे, ट्रॅफिकमध्ये अडकली नाही पाहिजे आणि त्याच्या जेवणची गाड्या पुढे व्यवस्थित गेली पाहिजे. तर त्या पद्धतीने चांगला नियोजन या वर्षी झालेलं आहे. याचा वापर किती केला यावर्षी? वारीचं ट्रॅफिक नियोजन असेल किंवा गर्दी नियंत्रण असेल. पोलीस विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर यावर्षी केला होता. त्याच्यामध्ये किती गर्दी होणार आहे आणि त्या गर्दीचा प्रमाण बघून कोणते रस्त्यावर डायव्हर्ट केला पाहिजे, त्याच्याशिवाय गाडी कुठून गेली पाहिजे, हा सर्व गोष्टीचा नियोजन आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे केला गेला होता. स्पेशली पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे हद्दीत जे पोलीस आयुक्तालय आहे त्याने याचा खूप जास्त चांगला वापर केला आणि त्याचा फायदा प्रत्येक ठिकाणी झालेला आहे. आणि मला असं वाटतं की दरवर्षी आपण नवीन गोष्टी शिकतो. यावर्षी पण काही गोष्टी शिकलेली आहे आणि ते नवीन गोष्टी शिकून पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. आणि मला समाधान आहे की सर्व यंत्रणांनी एकत्रित मिळून आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं. फॉर्च्युनेटली ज्या दिवशी आळंदीपासून यात्रा सुरुवात झाली त्या दिवशीपासून पाऊससुद्धा झाला नाही आहे, तर त्याचाही थोडासा नैसर्गिक थोडासा फायदा मला झाला की कुठल्याही प्रकारच्या अडचण नाही आला. आणि आता आम्ही शुभेच्छा देतो आहे, सातारामध्ये दाखल होते आहे आणि चांगल्या पद्धतीने हा यात्रा पार पडेल त्याला आम्हाला विश्वास आहे. प्रशासनाचा काय आकडा आहे? किती सोहळा आहे? किती वारकरी यामध्ये सहभागी झाले? तुकाराम महाराजांचा एक आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये आता काय आहे की आळंदीपासून जेव्हा सुरू होते तर टप्प्याटप्प्याने वाढत जाते. तर आतापर्यंत आमचा अंदाज आहे की 7-8 लाख लोक आळंदी यात्रामध्ये जॉईन झाले आणि ते आकडा देऊसाठी सुद्धा सेम आहेत. आता पुढे सातारामध्ये पण वाढेल आणि जेव्हा सोलापूरला पोहोचू तर आमचा अंदाज आहे की सर्व मिळून संपूर्ण महाराष्ट्राचे देशाचे मिळून 30 लाखाच्या दरम्यान लोक वारीमध्ये सम्मिलित होणार आहे. पांडुरंगाला काय साकडं घालावर? तुम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, सगळं नियोजन तुम्ही पाहता जिल्ह्याचं. काय साकडं असेल पांडुरंगाकडे? सांगितलं नाही पाहिजे. तुमच्यासाठी वारी काय आहे? तुमच्यासाठी वारी काय आहे? नाही, देखो वारी काय आहे की माझ्यासाठी आपला रिलिजियस एक भावना असते, ते तर आमची पण आहे, सर्वाची आहे. पण याच्याशिवाय हा वारीमध्ये जे एक वेगळा मला दिसते, मी मागच्या 4 वर्षापासून अनुभव करतो आहे की लाखोच्या संख्यामध्ये लोक असून सुद्धा
जे एक डिसिप्लिन आहे इकडे, सर्व वारकऱ्यामध्ये जे डिसिप्लिन आहे, शिस्त आहे, ते स्वतः एन्शुअर करतात की वारी जी आहे ते व्यवस्थित पद्धतीने झाली पाहिजे. ते आपल्याला बाकी कुठेही दिसणार नाही. शेवटचा प्रश्न, जेजुरीला जो अपघात झाला त्यानंतर काही रूल चेंज केले का रोडचे, ट्रक जाण्याबाबत किंवा वेगळं काय पुढे? नाही, देखो रूल त्यावेळी पण व्यवस्थित होते. अनफॉर्च्युनेटली तो एक ट्रॅक्टर जे आहे ते सकाळी स्पीडने निघाला आणि त्याने कंट्रोल लूज केला आणि मग हा दुर्घटना झाली. पण तरीसुद्धा आम्ही आता पुण्यापासून हा वारी जात आहेत, तर त्याची एक रिपोर्ट आम्ही मागवलेली आहे, आमच्या प्रांताकडूनही मागवलेली आहे आणि DYSP कडूनही मागवलेली आहे की तेव्हा काय घडला, कशा पद्धतीने झाला, हे सर्व गोष्टीचा आम्ही अभ्यास करून अजून काय करता येते पुढच्या वर्षी, जेणेकरून माणसाची चूक असून सुद्धा कुठल्याही प्रकारची घटना नाही झाली पाहिजे, म्हणजे चूकचा विशेष नाही आला पाहिजे. त्या पद्धतीने अजून काय करता येते त्या पद्धतीने विशेष विश्लेषण केला जाईल आणि त्याच्या पद्धतीने योग्यचे पोहोचले जाते. नक्कीच तर हे होते पुन्हा जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी सर. त्यांनी वारीतील सोहळा किती आहे, वारकरी किती आहेत, काय काळजी घ्यायची आणि यावर्षी AIचा वापर कसा केला आणि एकूणच वारीच्या सर्व अपडेट आपल्याशी बोलताना दिलेल्या आहेत. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, नीरा.